साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। घोंगडे वस्ती भवानीपेठ येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान भवानीपेठ येथील भवानी प्रशालेत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती जय भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं असेल तर मिरवणूक वगैरे आणि गर्दी ही टाळावी असं प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्याचमुळं आपण काय केलं आहे, यंदाच्या वर्षी दुरून खर्च काढत जे एक तरुण वर्गातून एक उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावा आणि क्रिकेट प्रेमी सोलापूरमध्ये भरपूर आहेत। त्यात पूर्व भागामध्ये क्रिकेटचे प्रेमी असलेले तरुण हे भरपूर असल्यामुळं आपण जय भवानी मैदान येथे दिनांक 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान जय भवानी प्रशाला मैदान भवानीपेठ येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। या क्रिकेट स्पर्धा पार पडत असताना प्रतिष्ठानकडून जे काही प्रशासनाने कोरोनाचे नियमावली दिलेले आहेत किंवा सोशल डिस्टन्सिंग असतील या सर्वांचे नियम पालन करून आपण या ठिकाणी स्पर्धा पार पडणार आहोत। या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21,000 असणार आहे, त्याचबरोबर चषक दिला जाणार आहे। द्वितीय बक्षीस 11,000 व चषक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांच्याकरिता रोख 1100 रुपये व ट्रॉफी असं आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असताना या ठिकाणी आम्ही ठरवलेलं होतं। त्याचबरोबर सामनावीरसाठी आपण ट्रॉफी फक्त देणार आहे, रोख रक्कम सामनावीरसाठी नसणार आहे। स्पर्धेकरिता नोंदणी फी आपण 2,000 रुपये ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपण शिवजन्मोत्सव निमित्त क्रिकेट स्पर्धेबरोबरच या ठिकाणी सामाजिक अनेक उपक्रम या ठिकाणी जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने राबवणार आहोत। त्यामध्ये अनेक अनाथ मुलांना खाऊ वाटप असेल,